नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अतिशय हेल्दी असे लाडू बनवूया. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, मुलं सध्या घरीच आहे, त्यामुळं त्यांना येता जाता खायला किंवा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता. अतिशय हेल्दी लाडू आहे, करायला एकदम साधे सोपे आणि घरामध्ये जे साहित्य तेवढ्यामध्येच हे लाडू बनतात आणि छान हेल्दी आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. त्या पहिले प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे द्वारकाज किचनवर नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. चला तर आपण काय काय साहित्य ते घेतलं ते बघूया. तर जे फुटाण्याचं जे डाळवं असतं आपण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ते डाळवं मी 2 वाटी घेतलेलं आहे. हे आपण नंतर मिक्सरमधून काढूनच घेणार आहोत. तर 2 वाटी मी डाळवं घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ वापरतो घरी पोळी करण्यासाठी, ते मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नॉर्मलच पीठ आहे, खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही. तर 1 वाटी गव्हाचं पीठ हे आहे. काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. तर 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम आणि 1 वाटी मी मखाना घेतलेला आहे. तर तुम्ही मखाना थोडासा जास्तीसुद्धा वापरू शकता. 1 वाटीऐवजी 2 वाटी वापरू शकता किंवा तुमच्याकडं बारीक पावडर जर केलेलं असेल तर तुम्ही 1 वाटीभर ते मखाना पावडरसुद्धा वापरू शकता. तर 2 वाटी मी खडी साखर घेतलेली आहे आणि खडी साखर ही थंड असते, त्यामुळे ह्या खडी साखरेचा वापर उन्हाळ्यामध्ये मी भरपूर प्रमाणात करते. पावडर करून ठेवल्यामुळं तुम्ही सरबत वगैरे करता त्यामध्ये वापरता येते किंवा आंब्याचा रस बनवता त्यामध्ये हे पीठ वापरता येते. तर आज आपण हे खडी साखरेचंच पीठ या लाडूमध्ये वापरणार आहोत. तर हे गाईचं तूप आहे, गावरान गाईचं. त्यानंतर विलायची पावडर, जायफळ पावडर वापरणार आहोत. तर तूप आपण 1 ते 1.5 वाटी वापरणार आहोत. तर जाडबुडाची कढई घेतली, गॅसवरती गरम करायला ठेवली. त्यानंतर त्यामध्ये डाळवं घातलं. ते आपल्याला मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिट भाजून घ्यायचे, कारण डाळवं आधीसुद्धा भाजलेलं असते. त्यानंतर हे आपण मखाने घेतले होते 1 वाटीभर, ते छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे मिक्सरमधून त्याची पावडर छान बारीक तयार होते. तर मखाने छान भाजून झाले. आपण हे भाजलेले पदार्थ सगळे वेगळे वेगळे ठेवणार आहोत, एकत्र नाही करायचे आहे. त्यानंतर काजू बदामसुद्धा आपण 5-6 मिनिट भाजून घेऊया. दोन्ही एकत्रच भाजलेले घेतलेले आहेत आणि हे पण मस्त भाजले. आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता हे सगळं थंड होते तोपर्यंत आपण जी खडी साखर घेतली होती ती मिक्सरमधून बारीक करून घेऊया. 2 वाटी छान बारीक करून घ्यायची आहे. थोडं जरी चरचर राहिलं तर काय होते, लहान मुलं ते लाडू खात नाही, कारण ते जिभेला चरचर लागते. किंवा तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता. किंवा तुम्ही खडी साखर जर वापरायची नसेल तर आपली नेहमीची साखर वापरली तरीसुद्धा चालते. साखर बारीक करून घेतली. त्यानंतर मखाना आपण बारीक करून घेतलेला आहे. आता हे थंड झालेले पदार्थ आहे. त्यानंतर आपण काजू बदामसुद्धा एकदम बारीक करून घ्यायचे आहे. हलकंसं रवा राहिलं तरीसुद्धा चालते. सगळ्यात शेवटी आपण जे डाळवं भाजून ठेवलं होतं ते मिक्सरमधून काढून घेऊया. बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आता याची पावडर तयार करून ठेवलेली आहे आपण. चला तर आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलं. त्यानंतर गव्हाचं पीठ जे आहे ते मी चाळून घातलेलं आहे 1 वाटी. मध्यम गॅसवरती हे छान आपण 5 ते 6 मिनिट गव्हाचं पीठ भाजून घेऊया. थोडा जास्तही वेळ लागू शकते. सारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली लागल्या गेल्यामुळे काय होते, थोडंसं लाडूची चव बदलते. मधून आपण जे तूप 1 ते 1.5 वाटी जे वापरणार आहोत तर ते थोडं थोडं घालत जायचं आणि पीठ भाजून घेत जायचं. एकदाच तूप नाही घालायचं आहे, कारण पीठ मग एकदाच जर तुम्ही तूप वापरलं तर पीठ भाजायला आपल्याला जास्त वेळ लागू शकते. त्यामुळं थोडं थोडं तूप घालायचं आणि पीठ भाजून घ्यायचं. आता मस्त आपलं हे पीठ भाजलं गेलेलं आहे. आणि आपण जे मिक्सरमधून डाळवंचं पीठ तयार करून घेतलं होतं ते सुद्धा आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. तर हे पण आपलं पीठ मस्त भाजलं गेलं, बघू शकता 7 ते 8 मिनिट झालेले आहे. तर आपण जे पीठ काढून घेतलं आणि चाळून घेतलं ते घालूया. आता हे पीठ घातल्यानंतर आपण 4-5 मिनिट भाजून घेऊया मंद गॅसवरती, कारण आधी आपण डाळवंसुद्धा 4-5 मिनिट भाजून घेतलं होतं. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि दोन्ही पण पिठं आपण व्यवस्थित मंद गॅसवरती 4-5 मिनिट भाजून घेऊया.
कारण डाळवंसुद्धा आधीच भाजून घेतलेलं होतं, त्यामुळं याला जास्त भाजायची गरज नाही. आता पुन्हा 2 चमचे तूप घालूया आणि छान परतून घेऊया. मस्त एकजीव झालेले आहे दोन्ही पिठं, बघू शकता मस्त घट्ट असा गोळा झालेला आहे. तुम्हाला जर तूप थोडंसं कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी पण वापरू शकता. तर मी हे जवळपास 1.5 वाटी तूप वापरलेलं आहे. तुम्ही 1 वाटी तूपसुद्धा वापरू शकता. कारण काय होतं, थोडंसं लाडू बांधायला जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही तेव्हा ते मिक्सरमधून काढून घेऊ शकता. आता हे आपलं छान एकत्र झालेलं आहे. त्यानंतर मी मखाना पावडर घातली. आता हे आपण जे काजू बदाम मिक्सरमधून बारीक करून घेतले होते ते घालूया आणि खूप जास्त वेळ परतायची गरज नाही. 1-2-3 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आता हे छान मिक्स झालेलं आहे, बघू शकता तुम्ही मस्त. आता गॅस बंद करूया आपण. कढई खाली उतरून घेऊया आणि एका ताटामध्ये हे काढून घेऊया, कारण हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतरच यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत. तर आता थोडंसं उलथाण्याच्या सहाय्याने खालीवर करून घ्यायचं. थोड्या वेळ 1-10-5 मिनिट मस्त थंड होऊ द्यायचं. थोडंसं कोमट असतानाच यामध्ये आपण पिठी साखर घालूया. म्हणजे काय होतं आहे, कोमट असल्यामुळे ह्यामध्ये लवकर ही पिठी साखर मिक्स होते आणि थोडंसं गरम असल्यामुळं लवकर याला थोडंसं हलकंसं पाणी सुटल्यासारखे होते. साखर छान मिक्स करून घेतलेली आहे आपण. आता आपण हे कढईमध्ये मिश्रण थोडंसं दाबून ठेवूया. आता हे याच्यामध्ये कढईमध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलं आणि थोडं 10 मिनिट आपण झाकण ठेवून देऊया. कारण काय होते, गरम याच्यामध्ये साखर छान मिक्स होते आणि लाडू बांधायला आपल्याला सोपं जाते. किंवा तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता. आता 10 मिनिट झालेली आहे जवळपास. आता आपण मिश्रण बघूया. कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे. मिश्रण थंडही झालं आणि साखर पण छान मिक्स झालेली आहे. आता थोडंसं खालीवर करून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे मिक्सरमधून पण काढून घेऊ शकता. चला तर आता आपण हे हातानेच छान मिक्स करून घेऊया. छान मस्त चोळून चोळून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याचे लाडू वळून घेऊया. मस्त मऊसूत आपलं हे मिश्रण तयार झालं, बघू शकता तुम्ही. आता मस्त याचे आपले लाडू वळून घ्यायचे पटपट. दोन्ही हाताने सुद्धा तुम्ही याचे लाडू वळून घेऊ शकता. छान मध्यम आकाराचे छोटे छोटे. तर माझ्या नातवाला हे लाडू खूप आवडतात. छान पेढ्यासारखे मऊसूत हे लाडू तयार होतात आणि तोंडात विरघळणारे मस्त हे लाडू तयार झाले, बघू शकता. मस्त चमक आली, दिसायलाही छान दिसतात एकदम पेढ्यासारखे. एवढ्या मिश्रणामध्ये आपले जवळपास 35 लाडू तयार झालेले आहे मध्यम आकाराचे, बघू शकता. मस्त चमकही आली, छान मऊसूत असे आपले हे लाडू तयार झाले. रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.